हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 2.2। त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो दिलेला आहे x² - 15x + 54। Practice set 2.2 solve the following quadratic equation by factorization method। म्हणजे फर्स्ट इक्वेशन आपलं जे दिलेलं आहे x² - 15x + 54 = 0। हाऊ टू सॉल्व, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे फॅक्टरायझेशन मेथड। तर आता हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे। 54 चे असे फॅक्टर्स ज्यांची ॲडिशन 15 येते। तर मग आता 54 चे फॅक्टर्स काय येतील? 54 हियर 9 6 are 9 6 are। As I told before, middle sign goes to the here bigger one, पण ॲडिशन असल्यामुळे दोघांनी साइन सेम सेम द्यायला लागेल। सो हियर -9 -6, therefore x² - 9x - 6x + 54 = 0। आता यामध्ये हे दोन आणि हे दोन, या दोघांमधून कॉमन मिळेल आपल्याला x। सो हियर वी गेट x - 9 मायनस इथे 6, सो x - 9 = 0। म्हणजेच आता इथे दोन्ही ब्रॅकेटमधून कॉमन निघतं x - 9, सो हियर x - 9 कॉमन, x - 6 in another bracket = 0। This product is 0, either this value is 0 or this value is 0, so x - 9 = 0 and here a - 6 = 0, therefore here x is equal to 9 and x is equal to 6 are the roots of the given quadratic equation। So we can write here 9 and 6 are roots of given quadratic equation। लास्ट आंसर लिहिणं मस्ट आहे। हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन। नाउ हियर सेकंड क्वेश्चन। आता सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला इथे x² + x - 20 x² + x - 20 = 0। 20 चे असे फॅक्टर्स ज्यांची सबट्रॅक्शन 1 येते। सो 20 चे फॅक्टर्स काय आहेत इथे? 5 4s are। फॉर द साइन देताना कुठले द्यायचे इथे? द पॉझिटिव्ह साइन गोज टू द बिगर वन। सो हियर प्लस मायनस, सबट्रॅक्शन असल्यामुळे दोन्ही साइन डिफरंट असतील। सो हियर x² + 5x - 4x - 20 = 0। The factors these two and these two, so here x common, so x + 5 minus इथून -4 कॉमन काढायचे आहे। निगेटिव्ह साइन बाहेर काढल्यामुळे इथे काय झालं? x + 5 = 0। सो x + 5 in one bracket, x - 4 in another bracket = 0। म्हणजेच आपला आन्सर इथे आलं x + 5 = 0 and here x - 4 = 0। म्हणजेच x is equal to -5 and x is equal to +4। These are the roots of given quadratic equation। Next question number third नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा। Here question number third is 2y² + 27y + 13। 2y² + 27y + 13 = 0। मग आता इथे आधीच्या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला इथे x² चा कोएफिशियंट जो होता तो 1 होता, परंतु इथे अदर दॅन 1 असल्यामुळे 2 असल्यामुळे काय लागेल? 13 2s are, दॅट इज 26। 26 चे असे फॅक्टर्स ज्यांची ॲडिशन 27 येते। सो हियर 26 1s are 26।
26 1 जा 26. ॲडिशन असल्यामुळं दोघांना इथे प्लस प्लस साईन. दॅट्स वाय वी गॉट हिअर 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इक्वल टू 0. मग आता हे दोन आणि हे दोन म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल, इथे कॉमन घेऊ आपण 2y. सो y प्लस 13 प्लस इथून कॉमन काढता येईल 1 y प्लस 13 इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला इथे मिळेल y प्लस 13 इन फर्स्ट ब्रॅकेट 2y प्लस 1 इन अनदर ब्रॅकेट इक्वल टू 0. आता इथे y प्लस 13 इक्वल टू 0 और here 2y plus 1 equal to 0. Either this value is 0 or this value is 0. And वापरला होता आपण इथे और वापरूया. So y equal to minus 13 and here 2y equal to negative 1. So y equal to negative 1 upon 2. So negative 13 and negative 1 upon 2 are the roots of the given quadratic equation. Let's start the question number 4th. जो फिफ्थ क्वेश्चन दिलेला आहे 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की दिलेले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे किंवा नाही हे पहिले आयडेंटिफाय करायचं. तर दिलेले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे तर आपल्याला इथे पहिले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये बनवावं लागेल. मग आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये बनवण्याकरिता काय करावं लागेल, ह्या दोन्ही व्हॅल्यूज इकडे ट्रान्सफर करू. सो हिअर वी गेट 5m² मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0. आता इथे 15 5 जा 75. सो हिअर 75चे असे फॅक्टर्स ज्यांची सबट्रॅक्शन 22 आली पाहिजे. तर 75चे फॅक्टर्स येतात 25 3 जा. आता साईन देताना इथे निगेटिव्ह हिअर पॉझिटिव्ह. हाऊ टू राईट 5m² मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. मग आता इथे हे दोन आणि हे दोन तर इथे पहिल्या ह्याच्यामधून आपल्याला कॉमन काय मिळेल आणि दुसऱ्यामधून कॉमन काय मिळेल. तर इथे कॉमन काढू शकतो आपण 5m. सो m मायनस 5 इन फर्स्ट ब्रॅकेट इथून कॉमन काढू 3. सो m मायनस 5 इन अनदर ब्रॅकेट इक्वल टू 0. म्हणजेच इथे आपल्याला पहिल्या ब्रॅकेटमध्ये m मायनस 5 m मायनस आता इथे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल आपल्याला रिमेनिंग 5m प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे तिथे काय मिळेल m मायनस 5 इक्वल टू 0 और हिअर 5m प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच इथे मिळालं आपल्याला m इक्वल टू निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह 5 अँड 5m इक्वल टू 3. आता पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे निगेटिव्ह m इक्वल टू निगेटिव्ह 3 अपॉन 5. So here 5 and negative 3 upon 5 are the roots of the given quadratic equation. This is all about the fourth question. Next question number 5th. आता फिफ्थ क्वेश्चन काय दिलेला आहे ते बघा 2x² minus 2x plus 1 upon 2 is equal to 0. As I told before, जी व्हॅल्यू डिनॉमिनेटरला असेल त्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूनी काय करायला लागेल आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो हिअर डिनॉमिनेटर 2 असल्यामुळे इथे काय करू आपण मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड्स. मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड्स. आता इथे दोन्ही साईडला 2नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे मिळेल देअरफॉर 2नी मल्टिप्लाय केल्यामुळे इथे मिळेल आपल्याला 4x² मायनस 4x प्लस 1 इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स. सो हिअर 4 1 जा 4. 4चे असे फॅक्टर्स ज्यांची ॲडिशन निगेटिव्ह 4 येते. मग आता इथे काय केलं याचे फॅक्टर 2 2 जा 4. ॲडिशन असल्यामुळं निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 2. हाऊ टू राईट इथे मिळेल 4x² मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. पुढे आता इथे हे दोन आणि हे दोन काय काढू कॉमन 2x while taking 2x कॉमन. सो x मायनस 1 इथे मायनस 1 कारण 2x मायनस इथे सॉरी इथे काय मिळेल 2x मायनस 1 इथून मायनस 1 कॉमन काढला. सो 2x मायनस 1 इज इक्वल टू 0.
म्हणजेच आता इथे काय मिळालं आपल्याला, इन फर्स्ट ब्रॅकेट 2x minus 1 and in another bracket also 2x minus 1 is equal to 0. आता यामध्ये सेपरेट करूया, म्हणजे इथे काय लिहिता येईल, 2x minus 1 is equal to 0 or 2x minus 1 is equal to 0. While transferring this 2x equal to 1 म्हणजे इथे आला x is equal to 1 upon 2. Also here 2x is equal to 1 and x is equal to 1 upon 2. These are the roots of the given quadratic equation. Means here 1 upon 2 and 1 upon 2. Let's start the question number 6. आता 6 मध्ये काय दिलेला आहे क्वेश्चन बघा. सगळ्यात पहिले आपल्याला हा जो क्वेश्चन आहे 6x minus 2 upon x is equal to 1. Here at the denominator there is a x. इथे डिनॉमिनेटरला x दिसतोय. सो हियर मल्टिप्लाय बाय x बोथ साइड्स. दोन्ही साईडला आपल्याला x ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे इथे मल्टिप्लाय बाय x बोथ साइड्स. x ने जर मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला इथे मिळालं आपल्याला 6x² मायनस इथे x ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे x x z कॅन्सल 2 इक्वल टू 1x. आता हा जो 1x आहे या 1x ला आपण इकडे ट्रान्सफर करू. सो हियर वी गेट 6x² मायनस 1x मायनस 2 इक्वल टू 0. सो हियर 2 6 जा 12. 12चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. आता 12चे फॅक्टर्स काय येतात ज्यांची सबट्रॅक्शन 1. हियर 4 3 जा 12 मायनस हियर प्लस. तर आता याच मेथडने तुम्हाला इथे करता येईल. सो हियर वी गेट 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इक्वल टू 0. हे दोन आणि हे दोन. देन हियर 2x कॉमन. So here we get 3x minus 2 plus 1 3x minus 2 equal to 0. Therefore 3x minus 2 in first bracket 2x plus 1 is equal to 0. Therefore 3x minus 2 is equal to 0 or here 2x plus 1 is equal to 0. म्हणजेच 3x equal to 2 and 2x equal to negative 1. Therefore x is equal to हा 3 multiply इकडे आल्यावर divide and here x is equal to minus 1 upon 2. So 2 upon 3 and minus 1 upon 2 are the factors of the given quadratic equation. This is all about the question number 6. आता पुढे दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7. आता हा 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो मला दिलेला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये. आपण पहिले फुल्ली सॉल्व करू आणि नंतर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीच्या ब्लँक फिलअप कराल. आता इथे √2 आणि 5√2. सो √2 इंटू 5√2. √2 2. सो हियर वी गॉट 10. दिस प्रोडक्ट इज 10. 10चे असे फॅक्टर्स ज्यांची ॲडिशन 7 येते. तर 10चे फॅक्टर्स काय येतात आपले 5 2 जा. साईन घेताना इथे पॉझिटिव्ह. नाव हियर एक्सपान्शन √2x² प्लस 5√2x प्लस सॉरी ही स्टेप स्किप करूया. तर इथे √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इक्वल टू 0. मग आता इथे या दोघांमधून आपण कॉमन काढायचं आहे. या दोघांमधून कॉमन आपल्याला मिळेल x. सो हियर वी गेट √2x प्लस 5 प्लस इथे 2चं मिनिंग काय राहील. 2 मीन्स हियर √2 इंटू √2. सो इथून कॉमन मिळेल आपल्याला √2 रिमेनिंग हियर √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. Therefore √2x plus 5
इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस √2 इज इक्वल टू 0, म्हणजेच √2x प्लस 5 इज इक्वल टू 0, और हियर x प्लस √2 इक्वल टू 0. Therefore, √2x is equal to -5 means here x is equal to -5 upon √2. तसंच इथे x is equal to -√2. So -5 upon √2 and -√2 are the factors of given quadratic equation, that is roots of given quadratic equation. Next here question number 8. आता 8 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. √3x², here 3x² minus 2√6x plus 2 is equal to 0. हा टोटली डिफरंट असा क्वेश्चन आहे. बघूया आपण शांततेत. क्वेश्चन नंबर 8. 8 नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे. 3x² minus 2√6x plus 2 is equal to 0. इथे 3 2s are 6. 6चे असे फॅक्टर्स ज्यांची ॲडिशन इथे -2√6 आली पाहिजे. तर 6चे काय फॅक्टर्स येतील. √6 अँड √6. साईन ॲडिशन असल्यामुळं मायनस मायनस. मग आता इथे कम्प्लीट करूया. 3x² minus √6x minus √6x plus 2 is equal to 0. या दोघांमधून इथे कॉमन आणि या दोघांमधून इथे कॉमन. इथे मिनिंग समजून घ्या. 3 मीन्स √3 into √3 आणि √6 मीन्स हिअर √3 into √2. म्हणजे इथे काय घेऊ आपण. 3चं मिनिंग येते इथे √3 into √3x². इथे याचं मिनिंग √3 into √2x मायनस इथे पुन्हा √3 into √2x प्लस 2 मीन्स हिअर √2 into √2. ही स्टेप लक्षात ठेवायची आहे. मी काय चेंजेस केले. आता इथे दोघांमधून आपण कॉमन काढू. या दोघांमधून कॉमन काय मिळेल आणि या दोघांमधून कॉमन काय मिळेल. इथे या दोघांमधून आपल्याला कॉमन घेता येईल √3x. सो रिमेनिंग हिअर √3x मायनस √2x बाहेर काढलेला आहे, तो राहणार नाही. इथून मायनस या दोघांमधून कॉमन मिळेल √2. सो रिमेनिंग हिअर √3x मायनस प्लस मधून मायनस बाहेर काढल्यामुळे इथे मायनस आला. इथे √2 इक्वल टू 0. ठीक आहे. मग इन फर्स्ट ब्रॅकेट √3x minus √2, in another bracket also √3x minus √2 equal to 0. मग आता इथे either this value is 0 or this value is 0. Therefore √3x minus √2 equal to 0 or √3x minus √2 equal to 0. याला ट्रान्सफर केल्यास √3x is equal to √2 or here √3x is equal to √2. Therefore x is equal to √2 upon √3 and x is equal to √2 upon √3. So here √2 upon √3 and √2 upon √3 are the roots of given quadratic equation. This is the question 8. Now question number 9. Let's start the example. याला आपल्याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये करावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये करण्याकरिता इथे 2m ने आतमध्ये इथे मल्टिप्लाय करू. देन हिअर वी गेट 2m² मायनस 48m आणि प्लस आहे तिकडे -50 इज इक्वल टू 0. नेक्स्ट हिअर 52 जा 100. 100चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन 48, ते इथे फॅक्टर्स आपले ऑलरेडी आलेले आहे. 52 जा कारण इथे 100 येत आहे. साईन घेताना इथे सबट्रॅक्शन असल्यामुळं इथे मायनस इथे प्लस. मिडल
जे साईन असते ते बिगरला द्यायचं, त्यावरून मग ठरवायचं दुसऱ्याला साईन काय द्यायचं आहे. सो हिअर वी गेट 2m² minus 50m plus 2m minus 50 is equal to 0. नेक्स्ट हे दोन आणि हे दोन, या दोघांमधून कॉमन येते 2m. सो हिअर m minus 25 plus here 2m minus 25 is equal to 0. So m minus 25 in first bracket, 2m plus 2 in another bracket equal to 0. Then m minus 25 equal to 0, or here 2m plus 2 equal to 0. Then m equal to 25, or here 2m equal to negative 2, m equal to here negative 2 upon 2, that is here m equal to negative 1. These are the factors of the given quadratic equation, that is 25 minus 1. इथे आपण असं केलं असतं तरी चाललं असतं, डिवायडेड बाय 2 बोथ साइड्स, म्हणजे आपल्याला शॉर्ट इक्वेशन मिळालं असतं आणि त्यावरून सुद्धा आपण सॉल्व करू शकलो असतो. हे झाले सगळे फॅक्टरायझेशनचे. आता पुढले जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते थोडे डिफरंट दिलेले आहेत. लेट स्टार्ट द न्यू क्वेश्चन. वी हॅव गिवन हिअर 25m² इज इक्वल टू 9. मग आता याला लिहिताना काय लिहू आपण, 25m² minus 9 equal to 0. मग 25m² minus 9 is equal to 0. तर इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे a² minus b², that is here a plus b in first bracket, a minus b in another bracket. By using this formula, सगळ्यात पहिले हे जे दोन्ही आहे याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग सॉल्व करावं लागेल. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला, 5m² minus 3² is equal to 0. a² plus a² minus, so 5m minus 3 in first bracket, 5m plus 3 in another bracket equal to 0. Therefore 5m minus 3 equal to 0, or here 5m plus 3 equal to 0. Then 5m equal to 3 or 5m equal to negative 3, means m equal to 3 upon 5 or m equal to negative 3 upon 5. So 3 upon 5 and negative 3 upon 5 are the roots of the given quadratic equation. Next question. Next आहे question number 11. Here 7m² is equal to 21m. सिंपल असा क्वेश्चन आहे. सिंपल अशा मेथडने आपण सॉल्व करू. इथे जे आहे 7m² minus 21m equal to 0. So कॉमन काय घेऊ इथे, 7m कॉमन, so m minus 3 is equal to 0. That's why we get here 7m is equal to 0 or m minus 3 equal to 0. म्हणजेच या 7 ला जर ट्रान्सफर केलं m equal to 0 or here m equal to 3. निगेटिव्ह आहे तर तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह. ओके, so 0 and 3 are the roots of given quadratic equation. Last one question, m² minus 11 is equal to 0. इथे आपल्याला दोघांनी आपल्याला a² minus b² इज इक्वल टू या a प्लस बी a मायनस बी या मेथडने सॉल्व करायचं. तर या दोघांना आपण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू. तर इथे 11 कशाचा स्क्वेअर येतो, वी कॅन राईट हिअर m² मायनस √11² इज इक्वल टू 0. मग एक वेळा प्लस एक वेळा मायनस, m मायनस √11 इन फर्स्ट ब्रॅकेट, m plus √11 in another bracket equal to 0. Therefore m minus √11 is equal to 0 or m plus √11 equal to 0. म्हणजेच m equal to √11, here m equal to minus √11. So 11 √11 and negative √11 are the roots of given quadratic
equation. This is all about the whole exercise 2.2. So write down the all questions and practice them.